हाय नमस्कार भावा बहिणींनो. तर तुम्हाला जरा एक गुड न्यूज द्यायची. तर ते काय गुड न्यूज आहे ते नक्कीच ऐका आणि पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला समजेल. तर अर्धा बघितलं ना समजत नाही, बरोबर. तर कमेंटकडे काय मी लक्ष देणार नाही. भोगू द्या, कुत्रे भोगत्यात. माझे बारकीचे भाऊ बहिणी नको ताई लक्ष देत जाव. आपलं घरातलं दाखवत जा रुटीन. परत रेसिपी दाखवत जा. ताई रेसिपी करायला का नाही आपल्याकडं फ्रीज नाही, आणि फ्रीज असता तर माळवं चुळवं आणून त्याच्यात ठेवलं असतं आणि रेसिपी केल्या असत्या, बरोबर आहे का नाही. आणि ते पण चुलीवरल्या गावठी गावठी चुलीवरल्या केल्या असत्या रेसिपी. पण तसं बी मला सगळं येतं, असं काही नाही की मला येत नाही. पण कसं असतं माहिती आहे का, बाहेर जास्त लक्ष, कामाचं ही रोड जास्त पडलाय आणि एवढं डिप्रेशनमध्ये मी चालले का नाही. पण मी मला खंबी म्हणजे हिंमत देते की कोण आलंय मला मी हिंमत देते की आपल्याला आजारी पडून नाही जमणार. आजारी पडलं तर आपण कुणाकडं बाणूकडं लक्ष देणं दुर्लक्ष होईल. आणि अशा पद्धतीने मी मला हिंमत देते. म्हणजे आता तुम्ही समजू शकता मला काय बोलायचं आहे. तर कसं असतं माहिती आहे का, सकाळ सकाळ वातावरण खूप छान असतं आमच्या गावाकडलं. तर मला आजारी पडून जमणार पण नाही. आणि आजारी पडायचं म्हणलं ना तर दवाखान्याची म्हणजे मस्त सरकारीमध्ये गेले तरी आलंच की. काल गेलती दवाखान्यात मी, पण दवाखाना जाऊस तर बंद झाला. कारण एवढं मी डिप्रेशनमध्ये चालली की लोक एवढी खच्चीकरण करायला लागली की कुणी काय काय पण बोलतंय. उगाच त्यांना काय माहिती बी नसतं तरी पण बोलतात. मग विचार करा, एवढं बोलून काय होणार आहे का. तुमचं पोट भरत असेल, तुम्हाला आनंद वाटत असेल तर बोला. आता मी कमेंटवर बोलणार पण नाही. आणि कसं आहे माहिती आहे का, आपण जर त्यांच्यासारखं बोललं मग त्यांचे तर आपल्यात काय फरक राहिला, बरोबर. त्यांना मनालाच लाज वाटायला पाहिजे की बाबा आपण एवढी घाण कमेंट करतोय तरी पण आपल्याला हे लक्ष देणं किंवा काय बोलणं, त्यांना लाज वाटली पाहिजे. पण जोपर्यंत करताय ना बिंदास करा. आणि मी तुम्हाला ब्लॉक पण नाही करणार. आणि कसं आहे माहिती आहे का, अशा गोष्टी करायच्या म्हणल्या, सोशल मीडियावर यायचं म्हणलं ना तर सगळं सैन करावं लागतं. तेवढी ताकद पण पाहिजे. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, माझे आणवी तुम्हाला तर माहिती आहे, बानूला ही दाखवत जा. आणि हां, एका ताईचा आपल्या मुंबईच्या ताई आहेत, कोल्हापूरला असतात काहीतरी. ते कुणीकडं म्हणजे कोल्हापूरला असतात वाटतं, पण मुंबईला त्यांचं घर चालू आहे बांधकाम. तर त्या ताईंनी आपल्याला म्हणजे मला फोन करतात, सारख्या फोन करतात, बरं आहे का ग तुझं, बानूचं बरं आहे का, घरचे बरे आहेत का, म्हणजे माझे हालचाल विचारतात. तर त्या ताईंना आपल्याला मोबाईलचं स्टँड घेण्यासाठी 500 रुपये त्यांनी पाठवलं आपल्याला. काल म्हणजे रात्रीच पाठवलं होतं त्यांनी, पण मी बघितलं नव्हतं, मी जास्त लक्ष देत नाही मोबाईलकडे. आणि मग त्या ताईंनी काय केलं, पैसे मला पाठवलं, रात्रीच पाठवलं. पण मला सकाळी फोन केला, मग मी उचलला, म्हणलं हॅलो. तर मी बोलते म्हणल्या, मुंबईची ताई आहेत, तर मी तुला 500 रुपये पाठवले, आले का बघ. तर मी म्हणलं बघते. बघितलं तर आले होते. तर मी म्हणलं ताई आलेत म्हणलं पैसे. तर मला म्हणल्या जाऊन टँड घेऊन ये. तर हो ताई, मी काल गेलते पण आमच्या इथली दुकानं बंद होती. ते काय झालं माहीत नाही, पण बंद होतं. आणि तसंच दवाखाना पण बंद होता, महागारी. हां, कामदार दिन काय होता ना, 1 तारीख होती, त्यामुळं सगळं बंद होतं. म्हणून मी
गेलेली माघारी आली. गेलते ज्यासाठी मला तुम्ही मदत केली का नाही त्यासाठी मी नक्कीच घेणार. आणि त्या ताईचं खूप खूप धन्यवाद, कारण त्यांनी माझ्यासाठी बाणूसाठी त्यांना पैसे पाठवला. तर असंच तुमचं ताई चांगलं होऊ द्या. अपंग आईचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी. आणि देव करो माझं पण आयुष्य तुम्हाला लागो. कसं आहे माहिती आहे का, जे माणूस माझ्यासाठी काय करतं ना त्या माणसाचं मला मनापासून लय अभिनंदन करू वाटतं. पण एवढंच नाही की आपल्याला लय जणांनी मदत केलेली आहे. लय जणांनी, कोणी 100, कोणी 500, कोणी किती 300 200, भरपूर जणांनी मदत केलेली आहे आपल्याला. पण ह्या ताईंचं म्हणणं आहे की ताई तुझा हात अवघडत असन आणि तू टॅन घे, तुला हेड्या बनवायला सोपं होऊन जाईल. म्हणजे बघा किती छान छान विचार आहेत ना त्या ताईंचं. बाणूला तू घेऊन हेडं बनवू शकते, म्हणजे काम पण करू शकते. तर नक्कीच मी आणणार आहे, कारण ज्यासाठी आपल्याला त्यांनी पाठवले त्यासाठीच आपण ते उपयोग करायचा. बाणूसाठी पण भरपूर खाऊला पैसे आलते. तर बाणूसाठी मी त्या ताईंना 1000 रुपये पाठवलं होतं. तर बाणूसाठी मी तूप आणलं, परत काजू बदाम आणलं. पण आता सगळ्याच गोष्टी दाखवायला असं काही नाही की आहे का नाही. पण मी आणलं बाणूसाठी. तुम्हाला तर माहिती आहे फळं ही आणती एका ताईनं, अजून एका ताईनं पैसे पाठवलं होतं तर मी फळं आणली होती बाणूसाठी. परत काय काय तिला स्वीटमधलं खायला आणलं होतं. म्हणजे विचार करा, माझी एवढी परिस्थिती नाही तरी पण तुम्ही मग बाणूला किती जीव लावता, ह्याच्यातच माझं अभिनंदन आहे. म्हणजे याच्यातच मला खुशी भेटते. मग मी विचार करा तुम्ही, ही लोक बोलणारे मला यांच्याकडे माझं जास्त लक्ष जात नाही. म्हणजे थोडंसं टेन्शन येतं तर तुम्ही माझ्या चेहऱ्यावर तर बघत असाल मला झोप लागना किंवा काय होईना असं विचार 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 यायला लागले. एवढं कर्ज झाले की प्रमाणाच्या बाहेर झाले. पण मी कामाला तर कुठं जाऊ, काम तर शोधते मी. आता खुरपाय गेलं तर तशी खच्चीकरण करतात. म्हणून मी दाखवत नाही भावा बहिणींना की मी कुठं जाते, काय करते, काम काय करते, म्हणून मी दाखवत नाही. आणि तिथं पण कसं आहे माहिती आहे का, लोक खच्चीकरण लय करायला लागली. एवढं करायला लागली की काय माझ्याशी गेल्या जन्माची दुश्मनी आहे का काय ती आता ते काढायला लागले. ती असो, बोला बाबांनो, तुमचं दिवस आहे तर बोलायचं, त्यामुळं तुम्ही बोलता. अहो श्रीमंताला कुणी पण बोलतं, पण गरिबाचा तळतळा घ्यायचा नसतो, गरिबाचा आशीर्वाद लागतो. ह्या ताई आता किती लांब नाही ते तरी पण त्यांनी बाणूसाठी माझ्यासाठी कारण त्यांना माहिती आहे की आपण जरा वेळ हातात मोबाईल धरला तर हात दुखतो, म्हणून त्या ताईंना मला त्यांसाठी पैसे पाठवलं. तर किती लोक त्यात पण आता काहीतरी बोलतेली, अगं बाई असंच आणि बाई तसंच. बघा तुम्ही बोलता, तुम्ही बोलण्याने काय आम्ही जगत नाही, जगणं सोडून देणार नाही. आणि राहिला विषय, तुम्ही काही पण बोलता तर बोला, तुमचं तोंड आहे, फुकटचं तोंड असल्यावर माणूस किती पण बोलतं. पण माझं फुकटचं असून पण मला ना बोलायचं म्हणलं ना माझ्या आकळ दुखते. मग तुमची कशी दुखत नसतेली काय माहिती, तुम्हालाच माहिती बाई. तर जाऊ द्या. कसं असतं माहिती आहे का, ज्या पण गोष्टी मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते. लवकरच मी जाणार आहे कामाला, आणि कुठं जाणार आहे काय करणार आहे ते नाही सांगणार, कारण लोक खरंच खच्चीकरण करतात. ज्याकडे माझा नंबर आहेत ना ते मला फोन करून विचारू शकतात, मी त्यांना सांगणार. पण जे वाईट कमेंट करणारे आहेत ना त्यांना तर असंच जळवणार आहे मी, असंच जळा खाक व्हा. एका अपंग आईचा आशीर्वाद घेऊ नका. मला तर काय झालं, माझ्या तर जीवाला काय झालं तर त्या बाणूला कोण बघणार आहे, तुम्ही बघणार आहे का? अरे मी करते पोटासाठीच करते ना. एका बाईची हिंमत तुम्ही द्यायची असते, त्या बाईला हिंमत द्यायची असते, तर तुम्ही त्या बाईचं खच्चीकरण करता का? कशामुळं करतात? का मी तुम्हाला काय मागते, तुम्हाला काय दिलं का? तुमच्या घरी घेऊन जेवते मी, त्यावर तुम्ही मला एवढं बोलता. कसं असते माहिती का, कुत्री भुकणारी लय असते. ते आपलं जिथं प्रगती व्हायला लागली ना, माशी काय खोंगायला लागली तोंडात, जिथं आपलं चांगलं होतंय ना तिथं लोक
खेचण्याचा प्रयत्न करतात, हे तर मला माहिती आहे आणि मी भरपूर जणांचं हे ऐकलेलं आहे. त्यामुळं ना मला फरक नाही. चला हेडवलंय मोठा झाला आणि ह्यासाठी गुड न्यूज होती की लवकरच मी तुम्हाला त्या ताईनं माझ्यासाठी पाठवलेलं गिफ्ट लवकरच खोलणार आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, ते पहिल्यांदाच माझ्यासाठी गिफ्ट असणार आहे आणि खरंच मला आनंद लय झाला. तर चला ते गिफ्ट कधी येतं आहे, उद्या येतं आहे का परवा दिवशी येतं आहे का केव्हा येतं आहे, या 3 किंवा 4 दिवसात येईलच नक्की. पण तेव्हा माझा आनंद तुम्ही पहा आणि खरंच तुम्ही पण आनंदी व्हा आणि मी पण आनंदी होते. असंच एका आईचा अपंग आईचा तुम्हाला आशीर्वाद आहे. तर चला बाय.